नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. माजी महापौर आणि उपमहापौरांनी पालिका सभागृह नेत्यांची घेतली भेट. ठाणे विधानसभा मतदारसंघात SIR मोहिमेला सुरुवात आणि PWDकडे जबाबदारी दिल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका. नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ठाण्यातील आनंद आश्रम इथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जनता दरबारात ठाण्यासह विविध भागातील नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, नगरसेवक मनोज शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या जनता दरबाराचं आयोजन केलं जातं. अनेक नागरिकांच्या समस्या या ठिकाणी संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीनं मार्गी लावण्यात येतात. ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रलंबित प्रश्नांबाबत माजी महापौर अशोक वैती आणि माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांची भेट घेतली. यावेळेला ठाण्यातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काचा प्रश्न तसंच कोविड काळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रश्नावर तातडीनं कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून चर्चा करण्यात येईल, असं सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी सांगितलं. तसंच या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांचीही भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. काय नेमका विषय आहे? आज आपण सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांची भेट घेतलेली आहे. काय नेमका विषय? जनता दरबारमध्ये बऱ्याचशा तक्रारी होत्या आणि काही प्रश्न प्रलंबित होते. ह्या संदर्भात आज ह्या ठिकाणी जगदाळे साहेब यांच्या आपण बैठक लावली होती. बरेचसे प्रश्न जगदाळे साहेबांनी समजून घेतले आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना बोलवून आज मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहेत असं मला वाटतं. तर पुढचं जे काही विषय आहेत ते जगदाळे साहेब सांगतील आपल्याला. एकतर कर्मचाऱ्यांसंदर्भातला विषय होता, कोविड काळातल्या मुलांच्या संदर्भात होता, त्याच्यानंतर काही टॅक्स संदर्भातला होता, काही विस्थापितांचं पुनर्वसन होतं, त्याच्यानंतर कायमस्वरूपी नोकरी चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी ह्यांना वारसाने जे हे आहेत ते घेण्यासंदर्भातले विषय होते. आज जगदाळे साहेबांची तर सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला बोलून तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बूथ लेव्हल ऑफिसर यांना पूर्ण सहकार्य करून मतदार नोंदणी प्रपत्र तातडीनं भरून द्यावे असं आवाहन नोडल अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी केलं. याबाबत त्यांनी नागरिकांना पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे की यापूर्वी या मोहिमेची माहिती देण्यात आली होती. आता BLO अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार प्रगणना फॉर्म देणार असून नागरिकांनी आवश्यक ती माहिती अचूक भरून ती वेळेत जमा करावी. तसंच प्रपत्र कसं भरायचं यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ नागरिकांना पाठवण्यात येत असून तो काळजीपूर्वक पाहून त्यानुसार फॉर्म भरावेत असंही नमूद करण्यात आले. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्यानं सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दुसरा नमुना जो आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही, त्याच्या नातेवाईकाचं पण नाही, म्हणजे आईचं पण नाही, वडिलांचं पण नाही, पत्नीचं पण नाही, अशा व्यक्तीने तो नमुना कसा भरावा हा प्रश्न आहे. बरोबर आहे. तर मग मी तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीने असा तो नमुना भरायचा आहे. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला तो एन्युमरेशन फॉर्म मिळतो तेव्हा तुमची इथे माहिती आलेली असते. अशा व्यक्तीने काय करायचं, हे दोन्ही रकाने न भरता हा रकाना भरायचा आहे. ह्या रकान्यामध्ये काय येतं, तुमची जन्मतारीख येते, इथे तुमचा मोबाईल नंबर येतो, तुमचा आधार कार्डचा नंबर येतो, तुमच्या आईवडिलांचं नातं विचारलं जातं. म्हणजे तुम्ही इथे वडिलांचं नाव लिहा. वडिलांचं नाव लिहिल्यानंतर वडिलांचा नंबर जर माहिती नसेल, आधार कार्डचा नंबर, इलेक्शन कार्डचा, तर टाकायची गरज नाही. फक्त नाते लावावं की मुलगा आहे म्हणून आणि ते खाली आईचं नाव टाकावं, तिचं पूर्ण नाव टाकावं आणि हा फॉर्म केवढा हा रकाना भरावा. हा परत सांगतो, हा नमुना जो आहे, ज्या व्यक्तीचं 2002मध्ये यादीमध्ये नाव नाही, त्याच्या नातेवाईकांचं देखील नाव नाही, आईचं नाव नाही, वडिलांचं नाव नाही, पत्नीचं नाव नाही, अशा व्यक्तींनी हा नमुना अशा प्रकारे भरायचा आहे. लक्षात आलं आपल्याला? थँक्यू.
ठाणे महापालिकेनं झाडांची छाटणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांकडे सोपवल्यानं या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. पालिकेकडे स्वतंत्र उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण असतानाही ही जबाबदारी PWDकडे देण्यात आल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होतीये. अलीकडील मुसळधार पावसादरम्यान ठाण्यात झाडं कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक वाहनांचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभराव यांनी आदेश काढत सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते आणि उपअभियंत्यांना त्यांच्या प्रभागातील झाडांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे. या अधिकाऱ्यांवर उद्यान विभागाशी समन्वय साधून झाडांची छाटणी करणं, झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रिटीकरण हटवणं, धोकादायक फांद्या आणि विद्युत तारा यांचा समन्वय साधून धोका दूर करणं तसंच पावसाळ्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र या निर्णयावर टीका होते कारण PWDचे अभियंते आधीच रस्ते, पूल, नाले, सार्वजनिक इमारती आणि विविध पायाभूत प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यातच विभागात अभियंत्यांची कमतरता असल्याचं सांगितलं जात असताना त्यांच्यावर आणखीन जबाबदाऱ्या टाकण्याऐवजी उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण अधिक सक्षम का करण्यात आलं नाही असा प्रश्न उपस्थित आला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडं कोसळल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाकडे उपलब्ध मनुष्यबळ अपुरं पडत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार PWDचे अभियंते उद्यान विभागाशी समन्वय साधून झाडांशी संबंधित प्रतिबंधात्मक कामांमध्ये मदत करतील. तसंच झाडांच्या बुंध्याभोवतीचं काँक्रिटीकरण हटवण्याचं कामही सुरू ठेवलं जाईल, ज्यामुळे झाडांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. ठाणे शहरात बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल सुरू केलंय. या पोर्टलमुळे कचऱ्याच्या उगमापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत संपूर्ण ऑनलाईन मागोवा घेता येणार असून धूळ प्रदूषण, हवा प्रदूषण तसंच पावसाळ्यात नाले तुंबण्याच्या समस्यांवरही प्रभावी नियंत्रण मिळवणं शक्य असल्याचा दावा पालिकेनं केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचं निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे महापालिकेनं बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल विकसित केलं असून या पोर्टलचं उद्घाटन बुधवारी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना कुणाल मुळे उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषणासंदर्भातील स्वयंप्रेरित जनहित याचिकेमधील निर्देशांच्या अनुषंगानं ठाणे महापालिकेनं ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषद यांच्या सहकार्यानं बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल विकसित केलंय. या पोर्टलच्या माध्यमातून ठाणे महापालिका क्षेत्रातील बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या C&D कचऱ्याचं निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं व्यवस्थापन करण्यात येणार आहे. हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम आराखडा व्यवस्थापन प्रणालीशी संलग्न असून बांधकाम परवानगी घेताना विकासकांना बांधकाम कचरा व्यवस्थापन शुल्क भरणं, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणं तसंच निर्माण झालेल्या आणि प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची माहिती ऑनलाईन नोंदवणं बंधनकारक असणार आहे. यंदाच्या वर्षात अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनानं तयार केलाय. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बेरोजगार भत्ता, विवाहासाठी अर्थसहाय्य, ज्येष्ठ दिव्यांगांना उदरनिर्वाह अनुदान, आरोग्य विमा आणि पुनर्वसन सेवांसह विविध योजनांचा समावेश आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनानं तयार केला असून येत्या 20 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी तो सादर केलाय. ठाणे महापालिकेच्या समाज विभाग विकास विभागानं 2024-27च्या आर्थिक वर्षासाठी अपंग व्यक्ती कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव तयार केलाय. त्यासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या योजना राबवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात योजनांसाठी 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यावेळेला 12,188 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 10,886 अर्ज पात्र ठरले असून या लाभार्थ्यांवर 13 कोटी 8 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
यंदाच्या प्रस्तावात अपंग विद्यार्थ्यांना शालेय आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खेळाडूंकरता शिष्यवृत्तीसह विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पालिकेकडून अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, UDID कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. लाभार्थी संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्यास प्रभाग समितीवर लॉटरी पद्धतीनं निवड केली जाणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, निधीचा पुनर्नियोजन आणि गरजेनुसार योजनांमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव आहे. या संपूर्ण प्रस्तावाला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. सलग 6 दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा तुरळक स्वरूपात हजेरी लावली आहे. या संथ पण सातत्यपूर्ण पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात सकारात्मक वाढ झाली असून धरणानं अखेर 50% टप्पा ओलांडला आहे. गेल्या 3 दिवसात पावसाचं प्रमाण हळूहळू वाढताना दिसत असून 14 जुलै रोजी जिल्ह्यात अत्यंत नगण्य म्हणजे 0.13 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. 15 जुलैला या प्रमाणात किंचित वाढ होऊन जिल्ह्याची सरासरी 1.88 मिलीमीटर इतकी नोंदवली गेली. 16 जुलै रोजी मात्र पावसानं थोडा जोर धरला असून जिल्ह्याची सरासरी 13.50 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. 16 जुलैच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पाऊस शहापूर इथे 41.0 मिलीमीटर झाला तर मुरबाड तालुक्यात 35 मिलीमीटर पाऊस झाला. पावसानं मध्ये ओढ दिल्यानं बारवी धरणाच्या पाणीसाठा 50% उंबरठ्यावर रेंगाळला होता. मात्र नुकत्याच झालेल्या तुरळक पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच राहिली आहे. 14 जुलै रोजी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 168.1 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 49.88% इतका होता. तो आता 16 जुलैच्या ताज्या अहवालानुसार 170.32 दशलक्ष घनमीटरवर पोहोचला असून पाण्याची टक्केवारी 50.27 झाली आहे. पावसाचा जोर अजून कमी असल्यानं उल्हास नदीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीपासून खूप खाली वाहत आहेत. 16 जुलै रोजी बदलापूर इथे उल्हास नदीची पातळी 13.30 मीटर इतकी नोंदवली गेली आहे तर इशारा पातळी 16.50 मीटर आहे. तसंच कल्याण इथे काळू नदीची पातळी 99.00 मीटर असून तिच्या 102.00 मीटर या इशारा पातळीपेक्षा कमी आहे. शहापूरमध्ये भातसा नदीची पातळी 31.40 मीटर असून ती देखील सुरक्षित आहे. एकूणच पावसानं दिलेली विश्रांती आणि आता सुरू असलेल्या तुरळक हजेरीमुळे जनजीवन पूर्वपदावर राहिलं असलं तरी बारवी धरणानं 50% टप्पा ओलांडल्यामुळे पाणी टंचाईची चिंता आता बऱ्याच अंशी दूर झाली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल क्रमांक 7666213141 आहे. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.